स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। चांगला सुरू असलेला कवठेमहांकाळचा कारखाना आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला। त्यानंतर आम्ही कवठेमहांकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या। शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही, त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावं लागलं। आधी पिठाची चक्की ही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली। त्यामुळे विरोधकांचे पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सदसद विवेक बुद्धीने विचार करून मतदान करा, असं आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकारने केलं। महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आयोजित प्रचार सभेत घोरपडे सरकार बोलत होते। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाढा सरकार व संजय काकांच्या समोर मांडला। सर्वच ग्रामस्थांनी कवठेमहांकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली। यावर अजितराव घोरपडे सरकार बोलताना म्हणाले, कवठेमहांकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडीमध्ये मी होतो। कारखाना सुरळीत सुरू होता, मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला गेला। मी शरद पवारांची भेट घेतली व हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली। त्यावर आर पाटील ऐकत नाहीत असं मला त्यांनी सांगितलं। यावर कोण आर पाटील, त्यांचा महाकाली कारखान्याशी काय संबंध, असा प्रश्न विचारून मी पुन्हा एकदा मल्टीस्टेटमुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणी पवार साहेबांसमोर मांडल्या, मात्र तरीही हा कारखाना मल्टीस्टेट करून त्यांनी बंद पाडला। त्यानंतर मी स्वतः साखर कारखाना करण्यासाठी पुढाकार घेतला, पूर्ण कागदपत्र पूर्ण करून त्याची फाईल सादर केली। ही गोष्ट करताना आर पाटलांनी या कामात खोडा घातला। शरद पवारांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या कारखान्याला लायसन मिळू दिलं नाही, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असून सुद्धा आम्हाला कर्नाटकमध्ये साखर कारखान्यासाठी जावं लागलं, असे ते म्हणाले। कवठेमहांकाळ तालुक्याचे जर विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे, असं प्रतिपादन त्यांनी केलं। सध्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे, लोकांना विकत घेऊ शकतो अशी भावना काही जणांची झाली। मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातला मतदार हा जागरूक व स्वाभिमानी आहे, तो अशा पैसे फेकून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीला बळी पडणार नाही, याचा मला विश्वास आहे। राष्ट्रवादी तीच आहे, पण आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्वासक आहे। खरं बोलणारा व आपल्या बोलण्यावर ठाम राहणारा अजित पवार सारखा नेता आपल्याला मिळालाय। त्याच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास मी व संजय काका पाटील यांनी घेतलाय।